नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आनंदी आहात ना? मजेत. तर व्हिडिओ करण्याचा विषय म्हणजे कसा आहे बघा, ही आपली जी व्हंडी दिसत्या ज्वारी शाळवाची वैरण आहे. ह्यो प्लॉट आहे बघा 26 जानेवारी दिवशी आपण याला पाणी दिलं होतं, म्हणजे पेरून ट्रॅक्टरनं याला पाणी दिलं होतं. बघा प्लॉट कसा दिसतोय हा. हे आता इकडं आपण ही वैरण काढली, ही शाज लावली इकडं काय, आणि हे इकडं माझ्या मागे ही वैरण बघा, ही एवढी मोठी वैरण आहे. माझी हाईट आहे बघा 5.5 फुटाच्या आसपास, 5.5 पावणे 6 फुटाच्या आसपास आहे. हे बघा मी आता इथं एवढं लागायला लागलो, माझ्यावर एवढी वैरण आहे. हे आहे का, ह्याच्यावर किती वाढल्या बघा. सांगण्याचा उद्देश एवढा आहे की ह्या रानात दुसरं वर्षात एकदा शेणखत आणि एक एक पीक काढून लगे दुसऱ्या पिकाला आपण कोंबडी खत घालतोय. रासायनिक खतं वापरण्याच्यापेक्षा तुम्ही शेणखत आणि कोंबडी खत जर वापरलं, शेणखताच्या जोडीला जर तुम्ही कोंबडी खत वापरलं तर रासायनिक खताची गरजच लागत नाही मुळात. आणि सारखं सारखं तुम्ही जी नांगरट करताय ती नांगरट करायची काही गरज नाही. जर नांगरट केली तर जमिनीचा पोत कमी होतो आहे. त्यामुळं नांगरट करायची नाही. एक फनाटी किंवा फास जर मारली किंवा रोटरून जरी पेरलं तर तुम्ही एक नंबर आहे. सारखं सारखं तुम्ही नांगरत जाऊ नका. आता हे पीक कसलं एक नंबर दिसतंय बघा तुमचं. हे दिसतंय तुम्हाला, हे उंचीला बघा किती आहे, काय हाईट आहे. हे 26 जानेवारीचा प्लॉट आहे. आज आहे 3 एप्रिल, म्हणजे एक 2 महिन्याचा प्लॉट आहे. 2 महिन्यात ही एवढी उंच आलेली आहे. काय कोण म्हणणार नाही की ही 2 महिन्याची प्लॉट आहे, कोणीच म्हणणार नाही. आणि माझ्या पोल्ट्रीच्या शेडच्या जवळ एक प्लॉट आहे, तो तर 1 महिन्याचाच प्लॉट आहे. तो बी म्हणणार नाही की कोणी 1 महिन्याचा प्लॉट आहे. नुसत्या कोंबडी खतावर आहे. आणि ती शेडच्या पुढचं जे आहे ते तर नुसतं ते लुटून झाडून जे काढतोय आपण तेच टाकलेलं आहे. त्याला काही म्हणजे असं ही टाकलेलं नाही, ओरिजिनल म्हणजे खातबीत टाकलेलं नाही. जे लुटून राहिलेलं आहे तेच टाकलेलं आहे. तर वैरण कशी वाटल्या आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काय कमेंट म्हणजे तुमचं काय हे असेल तर कमेंटमध्ये मला विचारा, तर मी आपण त्याला ही करू, रिप्लाय देऊ. आभार आहे. या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.